श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हा दिवस हिंदू धर्मीय स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी केले जाणारे हरतालिका व्रत हे पतीच्या दीर्घायुष्य, वैवाहिक सुख समृद्धी आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळावा यासाठी पाळले जाते। महाराष्ट्रासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरे केले जाते। या व्रतामुळे विवाहित स्त्रियांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी येते असा समज आहे। अविवाहित मुलींना इच्छित जोडीदार मिळतो। देवी पार्वतीप्रमाणे अखंड सौभाग्य, आयुष्य आणि मंगलकार्य गृहस्थ जीवन लाभावे या श्रद्धेने महिलांनी हे व्रत करणे परंपरेत आले आहे। यंदा 26 ऑगस्ट 2025 वार मंगळवारी हरतालिका व्रत साजरं केलं जाणार आहे। आज या व्हिडिओमध्ये हरतालिका व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता राहू काळ जो 2 तासाचा असणार आहे तो तुम्हाला टाळायचा आहे। तसंच हरतालिका व्रत हे मंगळवारी आल्याने अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ती वस्तू कोणती आहे, तसंच पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, हरतालिका व्रत हे केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्तीच्या दृढ निश्चयाचे प्रतीक आहे। देवी पार्वतीप्रमाणे भक्ती, भाव, संयम आणि श्रद्धेने केलेले हे व्रत नक्कीच फलदायी ठरते। त्यामुळे 2025 मध्ये आलेल्या या पावन दिवशी सर्व महिलांनी हरतालिकेचे व्रत मोठ्या भक्तिभावाने साजरे करावे। या दिवशी उपवास करावा। खरं तर या दिवशी निर्जला व्रत केलं जातं, पण निर्जला व्रत करणं शक्य नसेल तर पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊ शकता। दिवसभर उपवास आपल्याला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून हरतालिकाचा उपवास जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे। तसंच या दिवशी शुभ रंगाची साडी नेसूनच तुम्हाला ही जी पूजा विधी आहे ती करायची आहे। ते शुभ रंग कोणते आहेत यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघू शकता। आता आपण जाणून घेऊयात की पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि राहू काळ कोणता आहे, ज्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही। तर पहा, हिंदू पंचांगानुसार 2025 मध्ये भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी ही 25 ऑगस्ट रोजी म्हणजे आज दुपारी 12:34 सुरू होणार आहे आणि 26 ऑगस्ट दुपारी 1:54 समाप्त होणार आहे। तर आपल्याकडे उदय तिथी म्हणजे सूर्याने बघितलेली तिथी पाळण्याची प्रथा आहे। त्यामुळे आपल्याला हरतालिका हे व्रत जे आहे ते मंगळवार 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरं करायचं आहे। या दिवशी शुभ मुहूर्तावरतीच जर आपण हरतालिकेची पूजा केली तर ती विशेष मंगलकारी मानली जाते। तर या दिवशी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो आहे सकाळी 5:56 पासून ते सकाळी 8:31 पर्यंत। तर हा आहे सकाळचा शुभ मुहूर्त। पण महादेवांची सेवा उपासना ही प्रदोष समय म्हणजे संध्याकाळी देखील केली जाते। त्यामुळे सकाळी या वेळेमध्ये जर तुम्हाला पूजा करणं शक्य नाही झालं तर संध्याकाळी देखील एक शुभ मुहूर्त आहे। त्यावेळी तुम्ही निवांत महादेवांची म्हणजेच हरतालिकेची पूजा जी आहे ती करू शकता। तर 26 ऑगस्ट 2025 मंगळवारी सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळचा जो शुभ मुहूर्त हरतालिकेच्या पूजेसाठीचा असणार आहे तो असणार आहे 5:26 पासून ते 6:36 पर्यंत। हा देखील संध्याकाळच्या वेळेचा शुभ मुहूर्त आहे। तर सकाळचा आणि संध्याकाळचा हा शुभ मुहूर्त जर तुम्हाला पाळणं शक्य झालं तर उत्तमच आहे। या वेळेमध्ये तुम्ही हरतालिकेची पूजा आवर्जून करा। पण बघा, हरतालिकेच्या दिवशी 2 तासाचा राहू काळ आहे। त्या राहू काळामध्ये चुकूनही आपल्याला पूजा करायची नाही। बऱ्याच जणींना ते माहिती नसतं, मग अशा वेळेस ती पूजा जर त्या काळामध्ये केली तर त्याचे अशुभ परिणाम हे आपल्या आयुष्यावरती पडू शकतात। म्हणून तो काळ पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर तो काळ असणार आहे दुपारी 3 वाजल्यापासून ते 4:30 पर्यंत। हा 2 तासाचा राहू काळ आहे। या काळामध्ये हरतालिकेची पूजा आपल्याला चुकूनही करायची नाही आणि शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्याच वेळेमध्ये पूजा करून संपूर्ण पूजेचं फळ म्हणजेच व्रताचं फळ आपल्याला मिळवायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी आणखी काही सेवा देखील केल्या जातात, ज्यामध्ये बघा, आपल्या देव्हाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही साक्षात जगदंबा अर्थात देवी पार्वतीचं स्वरूप आहे। तर योगायोगाने हरतालिका ही मंगळवारी आलेली आहे, त्यामुळे आपल्याला हरतालिकेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती ही एक वस्तू देखील अर्पण करायची आहे।
तर पहा, सकाळी आपली ज्यावेळेस देवपूजा वगैरे होईल त्यानंतर तुम्ही ही सेवा किंवा उपाय जो आहे तो करू शकता, किंवा तुमची हरतालिकेची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार। तर पहा, यासाठी आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। मूर्तीला एका ताम्हणामध्ये ठेवायचं। सर्वप्रथम मूर्तीवरती पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण करू शकता। 5 वेळा पाण्याने, 5 वेळा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मूर्ती पुसून घ्यायची। एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ही मूर्ती ठेवायची आहे। मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, जे अखंड असावेत, कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत। तांदूळ घेतल्यानंतर बघा, देवीच्या मूर्तीवरती आपल्या 3 बोटांनी म्हणजेच अंगठा, अनामिका आणि मध्यमा या 3 बोटांनी देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे जे तांदूळ आहेत आपल्याला नवार्णव मंत्राचं किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नमः या मंत्राचं पठण करत अर्पण करायचे आहेत, किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राचं देखील पठण करू शकता। हे तांदूळ तोपर्यंत अर्पण करायचे जोपर्यंत ते देवीच्या खांद्यापर्यंत येत नाहीत। खांद्यापर्यंत तांदूळ जेव्हा येतील तेव्हा हे अर्चन आपल्याला थांबवायचं आहे। आता तांदळाचं अर्चन केल्यानंतर तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि 1 रुपयाचं जे नाणं असतं ते देखील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे। आणि 1 रुपयाच्या नाण्याला देखील तुम्हाला गंध, कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या। अन्नपूर्णा देवीला तुम्हाला एखादं फूल लाल रंगाचं अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून अन्नपूर्णा देवीची आरती करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन देखील करू शकता। अशाच प्रकारे कुंकू जे आहे ते 11 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करत किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करत देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं आहे। आणि ते कुंकू तुम्ही एखाद्या डबीत भरून ठेवू शकता, जेणेकरून वर्षभर तुमच्यावरती देवी पार्वतीचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला अखंड सौभाग्य लाभेल। तर चला, अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।